फक्त 12 आणि 12च लाखामध्ये, फक्त 12च आणि 12 लाखामध्ये. अहो काय 12 लाखामध्ये लावलं आणि काय 12 लाखामध्ये विकायचे? अहो हेच ते रो हाऊस 12 लाखामध्ये, फक्त 12 लाखामध्ये विकायला आलेले आहे. मित्रांनो, एक रिक्वेस्ट करतो की तुम्हाला खरंच 12 लाखामध्ये पुण्यामध्ये रो हाऊस खरेदी करायचे आहे का? खरेदी करायचे असेल तर हाच व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणारा असणार आहे. अहो कसं काय ठरणारा असणार आहे महत्त्वाचा? मित्रांनो, एक तर बघा, व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघायला लागणार आणि 12 लाखाचे जे रो हाऊस आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती घ्यायला लागणार आहे. आणि ते कसं काय? अहो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला तंतोतंतची माहिती या रो हाऊस बद्दल तुम्हाला कळणार आहे. आणि सोबत 2 ते 3 अजून रो हाऊस बद्दल पुण्यामधल्या वेगवेगळ्या लोकेशनचे त्याची सुद्धा माहिती इथं मी स्वतः तुम्हाला देणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बघायला लागणार आहे. अहो त्यासाठी म्हणजे काय? त्यासाठी अहो व्हिडिओ बघायला लागणार आहे आणि चॅनलला सुद्धा तुम्हाला सबस्क्राईब करायला लागणार आहे. माहिती अर्धी अधुरी घेऊन चालणार का? फोटो बघून चालणार का? नाही ना, टायटल बघून चालणार का? अहो 12 लाखामध्ये कुठं काय भेटतो त्याचीच माहिती इथं या व्हिडिओमध्ये तुमच्या समोर दिलेली आहे. अहो मित्रांनो, थोडंसं थांबा ना. ज्यांना पण जुने घर, फ्लॅट, रो हाऊस, जागा, शेती विकायची असेल तर त्या लोकांनी मला जाहिरातीसाठी थेट संपर्क करावे. नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आणि बरोबर कस्टमर आपल्याकडे उपलब्ध आहे. थेट मार्केटिंग तुमची आपल्या या YouTube चॅनल वरती आपण स्वतः करणार आहे. तर तयार असाल तर लगेच संपर्क करा जाहिरातीसाठी मला. अजून एक सांगतो मित्रांनो, 12,500 पेक्षा डायरेक्ट मालकांचे जे नंबर आहे ना, प्रॉप साइन अप म्हणून एक वेबसाईट आहे. तिथं आपल्याला सगळे भेटणार आहे. ईमेल ID ने रजिस्टर करायला लागणार आहे. पण प्रॉप साइन अप ही वेबसाईट कुठं आहे? अहो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माझा नंबर पण दिलेला आहे आणि ईमेल ID जी आहे वेबसाईट रजिस्टर करायचं, ईमेल ID माझी नाही, रजिस्टर करायचं ती लिंक दिलेला आहे. कृपया जाऊन रजिस्टर करा आणि अहो क्लिक करून डायरेक्ट रेंटल आणि सेल असे मालकांचे नंबर घ्या आणि तुरंत तुम्ही त्यांना कॉल करा. ओके. आणि व्हिडिओ सुरुवात करण्याच्या अगोदर एकच बोलणार आहे, तुम्हाला 12 लाखाचे जे रो हाऊस आहे ना, अशी एकदम माहिती नाही भेटणार. कॉल केल्याबरोबर तुम्हाला व्हिडिओ बघायला लागणार आहे. तंतोतंतोची माहिती मेहरबानी करून व्हिडिओ बघा आणि ती माहिती घ्या आणि कॉल नका करा, व्हॉट्सअपला मेसेज करा. जय महाराष्ट्र, जय जय पुणे. मित्रांनो आणि बंधू बहिणींनो, मी कासिम शेख. जे बघतात तेच आपले योग्य रिअल इस्टेटचे चॅनल म्हणजे पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे. आणि याच चॅनलवरती 12 लाख असू द्या किंवा 10 लाख असू द्या किंवा 5 लाख असू द्या, सगळी काही रो हाऊस बद्दल किंवा 1 करोडची पण प्रॉपर्टी असू द्या किंवा 50 लाखाची सुद्धा प्रॉपर्टी असू द्या, सगळ्या प्रॉपर्टीची, सगळ्या रिअल इस्टेटची माहिती तुमच्या समोर इथंच मी सादर करत असतो. फक्त एक रिक्वेस्ट असते की प्लीज हा जो व्हिडिओ आहे हे तुम्ही संपूर्ण बघायला पाहिजे, ऐकायला पाहिजे. एक एक माहिती जी आहे ही सगळी काही जिम्मेदारीने मी तुमच्या समोर सादर करत असतो. तर आज पण तुमच्यासाठी खूप कमी बजेटचे रो हाऊस मी घेऊन आलेले आहे. फक्त पोस्टर मध्ये किंवा टायटल मध्ये ते तुम्हाला कळणार नाही, कारण की जिवंत व्हिडिओ तुमच्या समोर आहे आणि मी जे काय बोलणार आहे ती थेट इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटणार आहे. कशी? व्हिडिओ बघितल्यानंतर. आणि बरेचसे असे लोक आहेत की जे नुसते जुने व्हिडिओ बघतात आणि
कॉल करतात किंवा मेसेज करतात आणि ते का करतात माहिती का, त्यांनी अजूनपर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब नाही केलेले, बेल नोटिफिकेशनला नाही दाबलेले, त्यामुळं कदाचित त्यांना प्रॉब्लेम होत असेल की जुने व्हिडिओ त्यांना वारंवार पाहायला लागतात आणि त्यांना असं वाटतं की हा माणूस खोटा बोलत असन, पण गलती कोणाची आहे, चूक कोणाची आहे, आपली आहे. जोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईबचा बटन आणि बेल नोटिफिकेशन ऑल नाही करणार आणि लाईक बटन दाबत नाही राहणार तर तुम्हाला नवीन व्हिडिओ कसे काय येणार आहे. तर तसं करू नका, मेहरबानी करा, चॅनलला तरी सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनला ऑल करा. मित्रांनो, मी जसं बोललो स्टार्टिंगला 3 प्रॉपर्टी बद्दल मी माहिती देणार आहे. तर पहिली प्रॉपर्टी बद्दल मी माहिती द्यायला सुरुवात करण्याच्या अगोदर अजून एक बोलणार आहे की बरेचसे असे लोक आहे की त्यांचे तोंड मी धरू शकत नाही, ते लोक फालतूचे कमेंट करत बसतात आणि काही लोक असे आहे की मला ऍड करणारे लोक म्हणतात की तुम्हाला निगेटिव्ह कमेंट किती आलेले तुम्ही बघा ना. मी त्या लोकांना सांगू इच्छितो की साहेब तुम्ही घाबरू नका त्या निगेटिव्हला कमेंटला, मी घाबरत नाही. हे असले किती पण हजारो लाखो येऊ द्या, मी आहे इथं बसलेलं, मी बोलायला बसलेलं इथं. मला स्वतः कोणी कॉल करून बोललं ना की तू नुसतं बोलत राहतो इथं, घर दाखवत नाही, तर त्या लोकांना मी इकडं उत्तर रेडी आहे माझ्याकडं की साहेब दीदी तुम्ही विचार करा की मी राहायला एक टोकला आणि तो घर आहे एक टोकला, जायला यायला संपूर्ण 2-3 तास लागतात. त्या प्रॉपर्टीचं व्हिडिओ शूटिंग करायला फक्त 5-10 मिनिटांमध्ये ते घराचा व्हिडिओ होऊन जातो फटाक करून. पण मालकाला विनंती करत असतो की साहेब मी येतो तुमच्याकडे येतो, माझे जे जाणे येण्याचे पैसे आहे ना ते टाका, शूटिंग करतो. तर ते लोक बोलतात काही जरूरत नाहीये, तुम्ही तिकडूनच बसून बोला आम्ही, आणि त्यांना हे पण बोलत असतो की डिटेल पाठवून द्या. तर काही मालक लोक एवढे चांगले की ते बोलवतात, त्यामुळं बरेचशा प्रॉपर्ट्यांचे शूटिंग जे व्हिडिओ आहे ते आपल्याला बघायला भेटतात. पण एक वेळ असं पण प्रॉब्लेम होतो की मी इथं येऊन बसून बोलतो आणि त्याच्यामध्ये 2-3 प्रॉपर्ट्या समावेश करून घेतो. तर आज पण ह्या प्रॉपर्टीबद्दल बोलायला गेलं तर खूप भारी आहे. आणि मित्रांनो, तेच लोक मला कमेंट करत राहतात की काय तुम्ही पिक्चर दाखवत नाही, काय व्हिडिओ दाखवत नाही. तर त्या लोकांना मी रिक्वेस्ट करतो की ताई दादा बघा, मी शूटिंग असं एकदम जाऊन आणि येऊन एवढं टाइम देऊन, आणि बघा एक प्रॉब्लेम काय घडतो माहिती काय, किती पण भारी आपण व्हिडिओ बनवा, किती पण भारी बनवा, प्रॉब्लेम इथं येतो की लोक बघत नाही व्हिडिओला. आता मी अजून एक तुम्हाला एक कमेंट करून टाकतो की ताई दादा माझे व्हिडिओ 2 लाख 4 लाख ह्या लेवलला गेले तर मी थेट मालकांचे नंबर हो मालकांचे नंबर मी इथं देणार आहे तुम्हाला. ओके, पण व्हिडिओ जाऊ द्या 2-4 लाखाच्या वरती डेली 24 तासामध्ये. आणि ते व्हिडिओ कसे काय जाणार माहिती का, जोपर्यंत तुमचा सपोर्ट नसणार, तुम्ही सपोर्ट केल्याशिवाय ते व्हिडिओ रन होणार नाही. तुम्ही लाईक करायचं आणि ह्या व्हिडिओला शेअर करायचं. आणि हा जो चॅनल आहे तर हे तुमचा चॅनल आहे ना. बघा इकडं मालकांचे नंबर भेटणार आहे तर तुम्हालाच भेटणार ना मालकांचे नंबर. कितीतरी वर्ष झाले, कितीतरी लोक माझे व्हिडिओ बघतात, वारंवार बघत राहतात. पण आणि त्याच्यामधले काही असे लोक पण आहे की ज्यांनी सबस्क्राईब करून ठेवलेलं आहे, लाईक पण करून ठेवलेला, प्रत्येक व्हिडिओला लाईक करतात ते लोक. आता लाईक करून ठेवायची गोष्ट नाहीये, तुम्ही जेव्हा पण व्हिडिओ बघणार त्यावेळेस तुम्हाला लाईक करायला लागणार. बरं, हे जे बोलतो सबस्क्राईब वगैरे लाईकचं, ते लोक पण वेगळा वे काढून घेतात, वेगळा मतलब काढतात ते लोक की तुम्ही बडबड करतात. आता ह्याच्यामध्ये बडबड काय आली तुम्ही मला सांगा. बोलायला लोक माझ्या चॅनल बद्दल सबस्क्राईब करा, लाईक करा, सांगा तुम्ही. आणि मित्रांनो, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करणार आहे की अजून एक रिक्वेस्ट करणार आहे की ज्यांना पण तुम्ही माझे व्हिडिओ शेअर करणार ना, तिकडे खाली लिहत जा, ती शेवटपर्यंत ह्यांचे व्हिडिओ पहा, माहिती कळून जाईल. ओके, तर चला आपण एका प्रॉपर्टीबद्दल आपण फटाफट बोलून घेऊ आपण. आणि कारण की वेळ एवढा नाहीये, मला असं वाटतं की शॉर्टकटमध्ये व्हिडिओ बनवायला पाहिजे. पण काय करू, बोलता आहे ना टाइम एकदम निघून जातो. तर ताई दादा, ही जी प्रॉपर्टी आहे मरकळ पासून सुरुवात करू आपण. मरकळला 1 गुंठ्यामध्ये बांधलेले
थ्री बी एच के इंडिपेंडेंट रो हाऊस आहे आळंदी मरकळ मध्ये एक खाली 1 BHK आहे. ओके, बाजूला कार पार्किंग आहे, बोरवेल आहे, वरती स्टेरेज वरून गेलं तर 2 BHK आहे. ओके, आणि हे टोटल बांधकाम जे आहे 1800 स्क्वेअर फीटचे बांधकाम आहे. किती? 1800 स्क्वेअर फीटचे बांधकाम. खूप सुंदर वातावरण आहे, खूप सुंदर परिसर आहे आणि त्याच परिसरामध्ये हे 3 BHKचे एक 1 BHK खाली आहे, वरती 2 BHK आहे. झालं का नाही 3 BHK? मग त्यानंतर उर्ली कांचनमध्ये अशा 2 प्रॉपर्ट्या आहे. उर्ली कांचनमध्ये जे 2 प्रॉपर्ट्या आहे, पहिली मी तुम्हाला सांगतो 35 लाख रुपये किंमत आखतात. ओनर जे आहे 35 लाख बोलतात. आणि ती प्रॉपर्टी जी आहे गावठाणामध्ये आहे, तिकडं खाली 2 BHK बनवलेलं आहे का ते काहीतरी 850 स्क्वेअर फीटचं बनवलेलं त्यांनी. 1 गुंठा जागा दिलेली बस, बाकीचं बोरवेल वगैरे नाही केलेले त्यांनी. ओके, एवढं त्यांनी सिस्टम केलेले. बाकीचं पाण्याचं विचारायला गेलं तर ते बोलतात की टँकर वगैरे पाणी ॲडजस्ट करावे आणि होऊन जातं तिथं. पण त्याच्यापेक्षा भारी फक्त 10 लाख, 35 बोलले ना ते, फक्त 10 लाख इथं द्या आणि 45 लाखामध्ये उर्ली कांचनमध्ये हे इंडिपेंडेंट रो हाऊस तुमच्यासाठी. किती? 45 लाखामध्ये 45 लाख ओनली. आणि हे इंडिपेंडेंट रो हाऊस आहे आणि संपूर्ण जी बिल्डिंग आहे 2 मजल्याची बिल्डिंग आहे. बघायला गेलं खाली की कार पार्किंग दिलेली आहे, स्वतःचा बोरवेल दिलेला आहे, बोरवेल बरोबर ग्रामपंचायतचे पाणी सुद्धा येतो. आणि खाली मस्तपैकी POP केलेला, बरोबर फॉल सिलिंग केलेला, खाली एक 1 BHK बनवलेला, हॉलमध्ये POP आहे, बेडरूममध्ये POP केलेले त्यांनी. आणि खूप सुंदर असा परिसर. आणि कुठला परिसर अहो उर्ली कांचन मधला हा लोकेशन आहे. गावठाणामध्ये जमीन आहे, गावठाणामध्ये ही प्रॉपर्टी आहे. खाली 1 BHK आहे, परत एक 1 BHK वरती आहे. टोटल बांधकाम जे आहे 1600 स्क्वेअर फीटचे बांधकाम आहे. सेपरेट 7/12, सेपरेट खरेदी खत. ओके, आणि दोघांमध्ये कॉमन म्हणजे काय, एक 35 लाखामध्ये आणि एक 45 मध्ये, की 7/12 दोघांमध्ये कॉमन भेटू राहिलेले. आणि एवढंच नाही की कुठल्याही बँकेचे, ICC असू द्या, FDC असू द्या, काही बँक असू द्या, त्या बँकेचे लोन फटाफट होणारे आहे. असं नाही की ते गुंठेवारीमध्ये आहे आणि फक्त प्रायव्हेट फायनान्सचं लोन होणार आहे, तसं नाहीये. लोन कुठल्याही बँकेचे होणार आहे. आणि मंडळी, राहिलं 12 लाखाचा सवाल, त्यासाठी तुम्ही थांबले तर 12 लाखामध्ये आपल्याकडं पुणे एअरपोर्ट रोड, येरवडा, नागपूर चाळ या ठिकाणी 12 लाखामध्ये एक 2 मजलीचे, 2 काय 3 मजली बोलून टाका, पण ह्या घराला जो प्लॉट आहे तो 150 स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे. भाव तसं आहे, रेट तसं आहे, लोकेशन भारी आहे. पण एरिया जो आहे नागपूर चाळ म्हणून एरिया आहे, सुंदर एरिया आहे, परिसर सुंदर आहे. पण साईडचे जे भिंत आहे चिटकून आहे. सेपरेट रो हाऊस सारखे भिंत नाही आहे. रो हाऊस कशाला म्हणतात, की जे एका गुंठ्यामध्ये बांधलेला असतो त्याला रो हाऊस आपण संबोधित करतो. रो हाऊस, त्या घराला आपण रो हाऊस बोलू शकतो. पण एक सिंगल म्हणजे एक आजूबाजूला ते जे भिंत असतात तर त्याला काय बोलतात तर ते तुम्ही सांगू शकतात मला कमेंट बॉक्समध्ये. त्या घराला काय उत्तर तुमच्याकडे असणार आहे, की ज्या घराच्या आजूबाजूचे भिंत लोकांबरोबर शेअर केलेले चिटकून आहे आणि त्या घराला 2 व्हीलर पार्किंग नाही आहे, हे लक्षामध्ये ठेवा. पण तिथे तुम्हाला कॉर्पोरेशनचे पाणी सकाळी 6 वाजता येतो तो दुपारी 1 वाजेपर्यंत डेली कॉर्पोरेशनचे पाणी भेटणार आहे. आजूबाजूला कल्याणी नगर, विमान नगर, कोरेगाव पार्क, स्टेशन सगळं काही आजूबाजू एरियामध्ये आहे. खूप भारी लोकेशन आहे. फक्त एवढे की घर खूप छोटे आहे. बघायला गेलं की एक 1100 स्क्वेअर फीट मध्ये नाही, 1100 पण नाही होऊ शकतो, ते एवढं छोटं आहे की
एक 650-700 स्क्वेअर फीटमध्ये संपूर्ण 3 मजलीची बिल्डिंग होऊ शकते. खाली जे आहे एक स्टेरेज दिलेले, आपण हॉल पण बोलू शकत नाही, वरती किचन दिलेले त्यांनी, त्याच्यावरती बेडरूम आहे, त्याच्यावरती टॉयलेट बाथरूम आहे. असे काही त्या घराची माहिती आहे. तुम्हाला हे घर खरेदी करायचे असेल, बघायला यायचं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात व्हॉट्सअप नंबरवरती. पण ह्या घराला लोन जे आहे पर्सनल लोन होणार आहे, दुसरा काही लोन चालणार नाही इथं. कारण की ह्याचा जो खरेदी खत आहे, हे जे खरेदी खत टॅक्स पावती, लाईट बिल, मीटर पावती जी असती त्याच्यावरती होणार आहे असं मालकाने सांगितलेलं आहे. चला मित्रांनो, आपण भेटू. पण अजूनपर्यंत एक रिक्वेस्ट अजून करणार आहे की बघा, ज्यांना पण जागा, घर, फ्लॅट विकायचे असेल तर त्या लोकांनी जाहिरातीसाठी मला थेट संपर्क करावे. या आपल्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजच्या चॅनलवरती नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. भेटू आपण पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.